लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर सगळ्यांनी भरून घ्या। काही अडचणी आल्या असतील, मला तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्यात की सर आम्हाला असा प्रॉब्लेम आलाय, तर सगळ्यांच्या कमेंट्स आपण घेणार आहोत, सगळ्यांची उत्तर आपण देणार आहोत। पण अजून पण परत सांगतोय की ज्यांनी फॉर्म भरले नसतील 100% पैसे भेटणार आहेत, सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या। तुमचं जर स्टेटस रिजेक्टेड असेल फॉर्म रिसबमिट करा, तुमचं जर पेंडिंग असेल टेन्शन घेऊ नका, निवांत राहा। आणि काही लोकांच्या काही इश्यू आलेले आहेत, ते इश्यू आपण आता या ठिकाणी कमेंट्स त्यांनी केलेले त्या कमेंट्स आता वाचणार आहोत आणि त्याच्यानुसार उत्तर देणार आहोत। लेक्चर थोडंफार मोठं होऊ शकतं, पण तुम्हाला पण असे प्रॉब्लेम आले असतील तर सगळ्यांनी जागे व्हा आणि त्याच्यानुसार तुम्हाला काही काही गोष्टी करायच्या आहेत। तर बघा, सगळ्यात पहिली कमेंट्स आपल्याला म्हणजे भरपूर कमेंट्स आल्या, पण त्यातल्या काही महत्त्वाचे कमेंट्स मी या ठिकाणी घेत आहे। बघा, लाडकी बहीण योजना भरताना या ताईला काय प्रॉब्लेम आलाय बघा, सर माझ्या आधार कार्डवर काय युनिक बँकला लिंक आहे आणि मी बँक ऑफ इंडियाची अकाउंट नंबर टाकलाय, तर आता काय करायचं, रिप्लाय द्या। तर अशा स्वरूपात त्यांनी सांगितलं की बाबा माझं आधार कार्डवर काय केलेलं मी या ठिकाणी युनियन बँकचं लिंक झालेलं आहे, पण त्यांचं काय होतं बँक फॉर्म भरताना त्यांनी काय केलंय दुसऱ्या बँकचं फॉर्म मध्ये नंबर टाकलेला आहे। तर मी परत एकदा सांगितलं होतं फॉर्म भरायच्या वेळेस, मी खूप दिवसापासून तुम्हाला सांगतोय की बाबा ऑनलाईन फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची, काय काय खबरदारी घ्यायची, कशा स्वरूपात इन्फॉर्मेशन भरायचे। त्याच्यामुळे ज्यांनी लेक्चर बघितलं नसेल तर त्यांनी ते लेक्चर जाऊन बघा, अजून पण ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी ते लेक्चर जाऊन बघू शकतात, सगळ्या गोष्टी मी डिटेल्स सांगितलेल्या आहेत। तर लक्षात घ्या ताई, तुम्ही या ठिकाणी काही टेन्शन घेऊ नका, तुमचं जरी बँक दुसऱ्या नंबरवर टाकलेलं असेल तरी आता काही होऊ शकणार नाही। लक्षात ठेवा 14 तारखेपर्यंत, 14 ऑगस्ट म्हणजे 2 दिवसामध्ये 14 ऑगस्ट येणार आहे, त्याच्यामुळे असं पण तुमच्याकडे 2 दिवसामध्ये तुमचं काही स्टेटस बदलणार नाहीये, बँक तुमची ती लगेच लिंक होणार नाहीये। मग वेट करा, 14 तारखेपर्यंत वेट करा। जर 14 तारखेपर्यंत वेट करून 17 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे आले तर खूप छान गोष्ट आहे तुमच्या अकाउंटला, म्हणजे ठीक आहे। एखाद्या वेळेस काय होतं, कधी कधी 2 बँक असतील कोणाकोणाच्या, तरी अकाउंट जरी एकाला जरी अटॅच असलं तरी ऑटोमॅटिक पॅन कार्ड नुसार ते जातं, पैसे कधी कधी जातात, टेन्शन घेऊ नका। पण जरी तुमच्या अकाउंटला पैसे आले नाही, 14 तारखेला जर 14 तारखेला काय होणार, सुरुवातीला तुमचं स्टेटस दिसेल की तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही, आणि 17-18 तारखेला पैसे जर नाही आले तर मग तुम्हाला काय करावं लागेल, ज्या बँकेच्या डिटेल्स मध्ये तुम्ही काय केलेलं आहे, ज्या बँकेच्या डिटेल्स तुम्ही त्या अर्जामध्ये भरलेले आहेत, तर एक त्या बँकच्या डिटेल्सवर तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या। टेन्शन घेऊ नका, ते लिंक करून घ्या। बँकमध्ये जा तुमच्या, त्यांना सांगा की मी ह्या अर्जामध्ये या अर्जाला काय केलं होतं, मी हे बँक डिटेल्स लावलं होतं, पण या बँक डिटेल्सला माझं आधार कार्ड अपडेटेड नाहीये, लिंक नाहीये, सीडिंग नाहीये, तर तुम्ही मला हे तुमचं बँक डिटेल्स काय करा, त्यांना द्या आणि हे लिंक करून घ्या। हे पहिली प्रोसेस असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। 18 तारखेपर्यंत थांबायचंय तुम्ही, 18 तारखेपर्यंत पैसे तुमच्या अकाउंटला नाही आले तर पुढचं गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे। दुसरा आता आपण पुढचा एक कमेंट्स बघूया। या ठिकाणी या दादानी कमेंट केली आहे, आधार कार्डला लिंक असलेली बँक खाते दिले नाही आहे, ज्या बँकेला आधार कार्ड लिंक नाही ते बँक खाते दिले आहे। बरं, सेम त्यांचा तसंच स्वरूपाचा प्रश्न आहे की बाबा मी ज्या फॉर्म भरताना वेगळंच बँक अकाउंट दिलंय आणि माझं लिंक झालेलं बँक अकाउंट असं वेगळंच आहे। तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला ते सांगितलंय की एक 17-18 तारखेपर्यंत थांबा, पैसे अकाउंटला आले तर चांगलीच गोष्ट आहे, नाही जर आले तर तुम्हाला सांगितलंय की तुमच्या त्या बँकमध्ये जा आणि आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचं आहे। चला, आता ह्या 2 गोष्टी आपण बघितल्या, पण बरेच जण म्हणत असतील की सर आता आम्हाला माहितच नाहीये की आमचं आधार कार्ड त्याला लिंक झालंय का नाही। मी काल एक व्हिडिओ बनवला होता, ज्या लोकांनी ते व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघा की कसं आधार कार्ड स्टेटस चेक करायचं। एक काम करा, तुम्हाला जर माहित नसेल तर डायरेक्ट सांगतो, माझी लाडकी बहीण त्या वेबसाईटवर गेलात, वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्डची माहिती टाकायची, कॅप्चा टाकायचं, आधार कार्डची माहिती कॅप्चा टाकल्यानंतर तुमचं लिंक झालेलं असेल तर OTP वगैरे येतो, ती पहिली गोष्ट झाली। नंतर दुसरी गोष्ट काय करायची, तुम्हाला आधार कार्ड डायरेक्ट गुगलवर जाऊन आधार कार्ड ह्या वेबसाईटवर जाऊन आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचे, त्या ठिकाणी आधार कार्डच्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी खाली दिलेलं असते बँक सेडिंग स्टेटस,
बघा आधार कार्डच्या वेबसाईटवर, लाडक्या बहिणीच्या योजनेच्या वेबसाईटवर बोलत नाहीये मी, आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचंय, तिथं जाऊन खाली थोडं स्क्रोल करायचंय, तिथं भरपूर सारे दिलेले असते, डाउनलोड आधार कार्ड किंवा अप्रूव्ह आधार कार्ड किंवा सेंड आधार कार्ड, त्याच्या खाली 4-5 नंबरला एक तुम्हाला या ठिकाणी टॅब दिलेला आहे, की काय टॅब दिलेला त्यांनी, अप्रुव्हल, ह्याच्यासाठी काय, बँक स्टेटस फॉर सीडिंग, म्हणजे सीडिंग म्हणजे काय, ते तुमचं कोणतं लिंक झालेलं आहे ते त्या ठिकाणी क्लिक करायचंय, आणि ते लिंक क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की बाबा तुमचं कोणतं त्या ठिकाणी, जर तुमचं बँक डिटेल्स तिथे टाकलेले आहेत किंवा कोणतं तुमचं लिंक आहे, जर तिथं लिंक नसेल तर त्या ठिकाणी इनएक्टिव्ह म्हणून लिहून येतं, जर इनएक्टिव्ह नसेल तर तुमच्या बँकेमध्ये लवकरात लवकर जायचंय, इनएक्टिव्हचं ऍक्टिव्ह करून घ्यायचंय. ह्या 2 गोष्टी मी कालच्या लेक्चरमध्ये दाखवलंय, सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या, त्यांनी ते लेक्चर भेटलं नसेल तर लेक्चर जाऊन पाहू शकता. चला आता बघा पुढच्या ताईचा काय प्रश्न आहे आपण ह्या ठिकाणी बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, आधार कार्ड क्लोज होता, बरोबर, ठीक आहे, 7 तारखेला ऍक्टिव्ह केलं, बरं ठीक आहे, 8 दिवस लागतील म्हणतात ऍक्टिव्ह व्हायला, ऍक्टिव्ह झाले की बँकेत लिंक होईल का बँकेत जावं लागेल. यस, ते काय म्हणतात बाबा, ऍक्टिव्ह नव्हतं, मी जसं सांगितलं की बाबा बँकेत ते तुमच्या आधार कार्ड वेबसाईटवर गेलात, तुमचं त्या ठिकाणी लिंक नव्हतं, तर तुम्ही ते लिंक ऍक्टिव्ह झालं, पण तुम्हाला बँकेमध्ये पण जावं लागेल, बँकेमध्ये जाऊन तुम्ही तिथं फॉर्म वगैरे भरून ते तुम्ही लिंक करून घ्या, ते जास्त नाही वेळ लागत, एक अर्धा-1 घंटा तुम्हाला जाईल तुमचा, पण तुम्हाला 1,500 रुपये पाहिजे असतील प्रत्येक महिन्याला तर थोडे कष्ट घ्या बाबा, बँकेमध्ये जा, ऍक्टिव्ह झाले की नाही हे चेक करा, तिथं गेल्यानंतर ते लवकर फास्ट होईल, थोडं ते 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या नंतर होण्याच्या ऐवजी जरा 4-5 दिवसात होईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही बँकेमध्ये ते ऍक्टिव्ह करून घ्या, लिंक करून घ्या. चला पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न, पण 1 रुपया नाही आलाय, ओके ठीक आहे, या ताई म्हणतात की सर आम्हाला जो बघा मागचं काय केलं तर गव्हर्नमेंटने प्रत्येक चेक करण्यासाठी, स्टेटस चेक करण्यासाठी सगळ्या जे स्टेटस आले, ज्यांचे फॉर्म आले होते त्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंटला 1-1 रुपया पाठवून एक व्हेरिफिकेशन केलं होतं, पण ते फक्त व्हेरिफिकेशन होतं, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काय असं टेन्शन घेण्यासारखं नव्हतं की बाबा ज्यांना 1 रुपया आला त्यांनाच फक्त आता पुढचे पैसे देतील का, नाही, ते फक्त व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी पैसे पाठवले होते, ते 1-1 रुपये जरी नाही आला तुमच्या अकाउंटला तरी टेन्शन घेऊ नका, 14 तारखेपर्यंत पहिल्या टप्प्यामधली लिस्ट काढणार आहे, त्याच्यानंतर 17-18 तारखेला तुम्हाला पैसे भेटणार आहेत, त्या जरी पैसे नाही भेटले पहिल्या टप्प्यामध्ये 31 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात, नंतर पण तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे भेटणार आहे, पण लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. तर पुढचा प्रश्न आहे, फॉर्म भरताना PNB चे अकाउंट दिलं परंतु SBIचं सीडिंग ऍक्टिव्ह आहे तर पैसे कोणत्या खात्यात जमा होणार. तुम्हाला मी याच्या प्रश्नात आताच उत्तर दिलं, सेम प्रश्न आहे की बाबा आधार कार्डला वेगळं अपडेट, बँक अकाउंट अपडेट आहे आणि फॉर्म भरताना वेगळं फॉर्म भरण्यात आलाय. पण परत एकदा मी सांगितलं होतं की बाबा चुका करू नका, ज्या तुमच्या अकाउंटला आधार कार्डला जे लिंक असतील तेच तुम्हाला डिटेल्स त्या ठिकाणी बँकचे भरायचे होते, जरी भरले नसतील तर थांबा, वेट करा, 17-18 तारखेपर्यंत वेट करा. चला पुढचा प्रश्न आहे, त्या ताईचा आधार कार्ड क्लोज होता, ते आपण घेतलाय प्रश्न ऑलरेडी. चला पुढचा प्रश्न आहे, डीबीटी केल्यावर माझं बँक स्टेटस बँक ऑफ बडोदा दाखवत आहे आणि मी फॉर्म भरताना सेंट्रल बँकचं अकाउंट नंबर टाकलाय, सेम प्रश्न आहे, ओके ठीक आहे. बहुतेक ह्या अडचणी बऱ्याच लोकांना आलेल्या आहेत, ज्या लोकांचे 2-2 बँक अकाउंट आहेत त्या लोकांना 2 अकाउंट पैकी कोणतं अकाउंट आधार कार्डला लिंक आहे हे माहित नव्हतं बहुतेक, आणि त्यांनी वेगळं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, याच्यामध्ये दुसरं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न रिपीट आहे, त्याच्यामुळे तुम्ही याला टेन्शन घेऊ नका, थोडे दिवस थांबा, तुम्हाला तुमचं भेटून जाईल. चला पुढचा प्रश्न आहे, वेबसाईटवरचे फॉर्म कधी चेक होणार, कधी अप्रूव्ह होणार, मी 7 तारखेला भरला आहे, अजून पेंडिंग दाखवत आहे. आताच बघा एक लेक्चर मध्ये मी सांगितलेलं आहे, वेगवेगळे स्टेटस आहेत, पेंडिंग असेल, रिजेक्टेड असेल, रिव्ह्यू असेल आणि अप्रूव्हल असेल, हे 4 प्रकारचे स्टेटस आहेत. त्याच्यामधलं तुमचं पेंडिंग असेल, रिव्ह्यू असेल, टेन्शन घेऊ नका, म्हणजे गव्हर्नमेंटची टीम त्याच्यावर काम करत आहे,
तुमचं त्या ठिकाणी काम होणार आहे, त्यांच्या पेंडिंगमध्ये म्हणजे त्यांच्या वर्क लिस्टमध्ये तुमचं नाव आहे. ज्यावेळेस तुमचा नंबर येईल, तुमचा फॉर्मचा नंबर येईल, त्यावेळेस ते पेंडिंगचं काय होईल, अप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल. अप्रूव्ह झालं तर चांगलंच आहे, तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे येतील. अप्रूव्ह नाही झालं, रिजेक्ट झालं तर तुम्हाला परत फॉर्म भरायचा आहे. का रिजेक्ट झालं ते तुमचे कारण तुम्हाला तिथे भेटतील आणि ते कारण तुम्हाला अवॉइड करून, ते कारण टाळून, तुम्हाला त्या कारणावर दुरुस्ती करून तुम्हाला डबल फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला पैसे भेटून जातील. चला पुढचं. सर मी STT बँकचं, ओके, स्टेट बँकचं काय केलंय, न्यू अकाउंट काढले, त्याला आधार दिलं आहे, पण माझं स्टेटस दुसऱ्या बँकला लिंक दाखवतं, मग पैसे येणार का? यस, पैसे येणार, टेन्शन घेऊ नका. लिंक तुमच्या ज्या अकाउंटला असेल त्या अकाउंटवर तुमचे पैसे तुम्हाला भेटून जातील. चला पुढचा प्रश्न आहे. सर मी 4 मंथ झाले IPPB चे खाते ओपन केलं, पण माझं स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं खातं ऍक्टिव्ह दाखवत आहे. मी IPPB चे अकाउंट दिले, मेसेज पैसे येणार आहे का? यस, येतील पैसे. थोडे दिवस 17-18 तारखेपर्यंत वाट पहा, तुम्हाला पैसे भेटून जातील. वेबसाईटवरचे फॉर्म कधी चेक होणार याचं उत्तर आता आपण दिलेलं आहे. माझं अर्ज मंजूर झाला, मेसेज आला, माझं बँक खातं आधार लिंक आहे, DBT, पण माझा अर्ज करताना खाता नंबर चुकलं, मला पैसे येतील का? तसं आधार लिंक असणार आहे. यस, तुम्ही लक्षात ठेवा, जर तुमचं आधार कार्ड टाकताना चुकी झाली असतील, तुमचं जर रिजेक्ट स्टेटस झालं तर तुम्हाला डबल फॉर्म भरायचा आहे. असं गहाळ बसू नका की बाबा मी आधार कार्ड टाकलं होतं म्हणजे पैसे येतील, असं करू नका. स्टेटस प्रत्येक दिवशी चेक करत राहा. जर तुमचं स्टेटस जर पेंडिंग असेल तर टेन्शन घेऊ नका, पण रिजेक्ट स्टेटस झालं की लगेच फॉर्म भरून टाका, पैसे तुमच्या पुढच्या अकाउंटला येऊन जातील. आणि त्यावेळेस हे चुका करू नका, व्यवस्थित पुढचाच फॉर्म भरायच्या वेळेस, रिसबमिट फॉर्म करायच्या वेळेस व्यवस्थित सगळा फॉर्म भरा, नीट व्यवस्थित काळजी घ्या. लिंक चालू झाली का सर फॉर्मची? यस, लिंक तुम्ही चालू झालेली आहे. तुमच्या जवळच्या कोणाकडे पण जाऊन तुम्ही, आशाताई असतील किंवा तुमच्या या ठिकाणी अंगणवाडी का सेविका असतील, ग्रामसेवक असतील किंवा तुमच्या तहसीलमध्ये कोणी एजंट्स असतील किंवा कोणी पण त्या ठिकाणी फॉर्म तुम्हाला भरून देतील, त्यांच्याकडून फॉर्म तुम्ही भरून घेऊ शकता. चला सर मी फॉर्ममध्ये दिलेलं अकाउंट, ओके, हे आपण बघितलेलं आहे. मी बँकमध्ये जाऊन 7 ऑगस्टला हे पण आपण बघितलं. सर ऍक्टिव्ह आहे, सर माझं आधार कार्ड ऍक्टिव्ह आहे, छान गोष्ट आहे. ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमचे पैसे भेटणार आहे. सर मी फॉर्म मध्ये दिलेला अकाउंट नंबर आधार कार्डची लिंक दाखवत नाही, पण माझं दुसरं अकाउंट लिंक दाखवत आहे, तर काय करू? ज्या अकाउंट लिंक दिसत आहे त्या अकाउंट नुसार नंबर, तुम्हाला अकाउंट नंबर नुसार बँक नंबर ते काढायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. चला अशा स्वरूपात स्टेटस चेक केलेलं आहे. अर्ज चुका असल्या तर काय करायच्या, तर ह्या गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या. कुणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये अजून पण विचारू शकतात. काही कुणाला प्रॉब्लेम असतील तर मला विचारू शकतात. आणि लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट एक लक्षात ठेवायची सगळ्यांनी, प्रत्येकाचा फॉर्म गेलाच पाहिजे. 31 ऑगस्ट पर्यंत सर्वांनी फॉर्म भरून घ्या. सगळ्यांना पैसे भेटणार आहेत, 100% सांगतो, सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. फक्त चुका करू नका, लक्षात ठेवा, चुका करू नका. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये पाहिजे असतील, थोड्या हालचाली कराव्या लागतील, थोडेफार कष्ट घ्यावे लागतील, तुम्हाला थोडेफार गोष्टी पाहून तुम्हाला अभ्यास करून सगळ्या गोष्टी अपडेट करून टाकाव्या लागतील. तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल की बाबा माझं का स्टेटस पेंडिंग आहे, का माझं रिजेक्ट झालंय, तर परत रिसबमिट फॉर्म करावं लागेल. तर तुम्हाला, आणि बरेच वेळेस लोकांना आधार कार्डचा OTP पण जात नाही, तर त्या लोकांना पण परत एकदा चेक करत राहायचं आहे आणि त्यांना OTP आल्यानंतर ते व्हेरीफाय करून तुम्हाला आधार कार्डशी लिंक करायचं आहे. अशा स्वरूपात आज आपण तिथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा स्वरूपात काही अडचणी असतील तर ते तुम्ही त्याला हे करू शकता. चॅनलवर नवीन असाल सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. खूप छान स्वरूपाची आपण माहिती देत आहोत, सगळ्यांनी लाईक करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.